इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूट पाणी योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपच्या सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे आणि ज्योत्स्ना भिसे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर शिवछत्रपतींना तसंच महात्मा गांधी यांना अभिवादन करून महात्मा गांधी पुतळा परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात केली। आज शहरात शिवजयंतीचे विविध कार्यक्रम असूनही शहरातील नागरिक आणि विशेषतः महिला भगिनींचा उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रतिसाद मिळत होता। इचलकरंजी शहरासाठी सुळकूट पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी 5 ऑगस्ट रोजी समन्वय समिती स्थापन झाली। योजना कार्यान्वित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी 11 सप्टेंबर रोजी मुंबई इथं आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली। तेव्हापासून आज अखेर गेल्या 5 महिन्यात संबंधित आमदार, खासदार आणि मंत्री यांच्याकडून या संदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचं दिसून आलं नाही। वस्त्रोद्योग मंत्र्यांनी 8 जानेवारीला बैठक लावण्याचं आश्वासन सुद्धा हवेत विरलंय। त्यामुळे नागरिकांमधून विशेषतः महिलांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। याच पार्श्वभूमीवर आमरण उपोषण करत आम्ही सावित्रीच्या लेकी ग्रुपनं पाणी योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीकडे लक्ष वेधलंय। या उपोषणाला प्रताप होगाडे, शशांक बावचकर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, विठ्ठल चोपडे, पुंडलिक जाधव, कॉम्रेड सदा मलाबादे, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, महादेव गौड आदींसह इचलकरंजी सुळकूट पाणी योजना कृती समितीचे सदस्य आणि विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला।